ब्राह्मण सभेचा गुढीपाडवा उत्सव सोहळा संपन्न. वर्रा नाका चौक चंद्रपूर येथे चंद्रपूर गडचिरोली जिल्हा ब्राह्मण सभेतर्फे गुढीपाडवा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी डॉक्टर राजीव देवईकर आणि डॉक्टर सौ मृदुल देवईकर, अधिवक्ता श्री चिन्मय भागवत आणि सौ सई चिन्मय भागवत यांच्या हस्ते सकाळी 6 वाजता प्रभू रामचंद्र भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे तसेच गुढीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आरती करून उपस्थितांना व नागरिकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले, ज्यामध्ये 61 किलो पेढे वाटप करून मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच प्रभू रामाचे नवरात्र सुरू झाल्याने श्रीरामाचा जयघोष करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अधिवक्ता सुनील पुराणकर लाभले, तर गुढीपाडवा उत्सव नियोजन समितीमध्ये सचिन सांबरे, प्राध्यापक महेश यार्दी, सौ वैशाली अलोणी, सौ शरयू मैत्र प्रामुख्याने कार्य संपन्न केले. तर विशेष सहकार्य अधिवक्ता रवी भागवत, सुरेश धानोरकर, डॉक्टर विलास देवईकर, राजू तांबोळी, अनंता त्रिणेकर, आशिष पुराणिक, मंगेश देशमुख, डॉक्टर अरुण कुलकर्णी, अधिवक्ता विनायक बापट, अभय साने, अमृत पिंपळखुटे, राजीव सराफ, प्रशांत दागमवार, रमाकांत अवताडे, सुनील ठोंबरे, संदीप देशपांडे, जयदेव रुपदे, अविनाश जोशी, संजय अलोनी, मंकेश बोंभे, महेश तामण, अभिलाष देवघरे, किशोर डेहनकर, डॉक्टर सौ संध्या कुलकर्णी, सौ सीमा रुपदे, सौ अमृता पिंपळखुटे, सौ माणिक मंगुळकर, सौ रुपाली त्रिणेकर, सौ साक्षी सांबरे, सौ सुवर्णा यार्दी, सौ राणी तांबोळी, सौ स्नेहा जोशी, पिनाकी अलोनी, सौ मीना देशपांडे तसेच बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते. नमस्कार. सर्वांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. चंद्रपूर जिल्हा ब्राह्मण सभेतर्फे आम्ही दरवर्षी इथे गुढीपाडव्याच्या उत्सवानिमित्त पेढे वाटप करण्याचा जो संकल्प आहे तो मागील अनेक वर्षापासून चंद्रपूरचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट सुनीलजी पुराणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाटप केल्या जातात. यावर्षी आम्ही 51 किलो पेढा वाटप करण्याचा संकल्प केला होता आणि तो आमचा 61 किलोवर झालेला आहे. आज भारतीय संस्कृतीचा खऱ्या अर्थाने आपला दिवस आहे. जेव्हा इंग्रजी नवीन वर्ष सुरू होतं तेव्हा आपण बघतो किंवा देशभरामध्ये उत्सव साजरा केला जातो, परंतु पाश्चात्य संस्कृती झाली ती आणि भारतीय संस्कृती म्हणजे आपला गुढीपाडवा हा सण जो आहे हा संस्कृतीचं दर्शन करून देणारा सण आहे. आणि या सणापासून खरं आपलं भारतीय नवीन वर्ष जे आहे ते प्रारंभ होते आहे. पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.